बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मराठीचे फायनल 50 क्वेश्चन आपण आज पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप खूप उपयोगी पडणार आहे। मित्रांनो, हे प्रश्न जे असणार आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 आणि भाषा 2 मराठी विषय संदर्भात हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। आणि जर तुम्ही 23 तारखेला म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ला पेपर 1 देणार आहेत किंवा पेपर 2 देणार आहे मित्रांनो, तर हे व्हिडिओ पाहून तुम्ही परीक्षेला जा, जेणेकरून 2, 4, 5 प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमधले परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। हे बघा, या ठिकाणी आपण नॉन स्टॉप 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, अतिशय फास्ट, म्हणजे 20 मिनिटात आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। आणि 23 तारखेची परीक्षेसाठी TET साठी हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी काय आहे असणार आहे। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते। तर हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत आणि जे ऑप्शन असणार आहे त्यापैकी ऑप्शन क्रमांक जे 2 असेल माहीन भट्ट, हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय। आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो की केशवसूत म्हणजे कृष्ण केशव दामले। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 2 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता। तर हे बघा मित्रांनो, सवर्णाची पुनरुक्ती झालेली आहे, म्हणजे अनुप्रास अलंकार या ठिकाणी असणार आहे। जे पर्याय क्रमांक 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे। तर हे बघा, इयत्ता 10वी मध्ये सुद्धा यांचा एक पाठ दिलेला आहे की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे। तर सिंधुताई सपकाळ आपला जे योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता। तर हे बघा मित्रांनो, 4 शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि अशुद्ध शब्द कोणता। तर हे बघा, आशीर्वाद जे आहे ते अशुद्ध शब्द या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे असेल मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न विचारलेला आहे। हे बघा, पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे। सोपा प्रश्न आहे की संत एकनाथ याचे उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते मित्रांनो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, बालकवी काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, खूप खूप इम्पॉर्टंट आणि उपयोगी प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। जवळपास 48 तास जे आहे ते बाकी आहे मित्रांनो परीक्षेला, आणि त्यापूर्वी हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे। तर हे बघा मित्रांनो, सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अबोली निबंध लिहिते हे काय असणार आहे सकर्मक क्रियापद या ठिकाणी असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे मित्रांनो। सगळे जे टॉप प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय। तर हे बघा, प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे प्रोके अत्रे आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की पती या शब्दाच्या समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। तर हे बघा मित्रांनो, पती या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता। तर हे बघा, भ्रतार हे काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 राहणार आहे ते काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये
आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, कारण हे जे चॅनल आहे ते तुम्हाला सीटेट साठी सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे। तर चला व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा। हे बघा मित्रांनो, एक प्रश्न जे आहे ते फिक्स आहे भाववाचक नामासंदर्भात, आणि या ठिकाणी आपल्याला भाववाचक नामाचा गट कोणता आहे अशा प्रकारे प्रश्न विचारले तर हे बघा औदार्य, शौर्य, क्रौर्य किंवा धैर्य हे काय असणार आहे, भाववाचक नामाचा योग्य गट असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा। आता हे बघा भाववाचक आणि सामान्य रूप प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे 2013 ते 2024 पर्यंत, आणि विहीर या शब्दाचे जे सामान्य रूप असणार आहे मित्रांनो ते असणार आहे विहिरी। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे। अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे, आणि कोणता अर्थ व्यक्त होतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा हे जे वाक्य असणार आहे मित्रांनो ते विद्यार्थी वाक्य असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे। तर हे बघा या ठिकाणी जे हैदराबादी आहे ते अंडरलाईन केलेलं आहे। प्रश्न असा तयार होतो की सुनीताला हैदराबादी मिठाई आवडते, आणि या ठिकाणी दिलेलं आहे की अधोरेखित शब्दाचे व्याकरण सांगा। आता हैदराबादी हे काय आहे, तर हे नामसाधित विशेषण असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की वाघ गोपाळांच्या समोरून गेला। आता हे बघा समोरून हा शब्द या ठिकाणी सुद्धा पुन्हा अंडरलाईन केलेला आहे। प्रश्न म्हणजे वाक्य असं आहे की वाघ गोपाळाच्या समोरून गेला, अधोरेखित क्रिया विशेषणाचा प्रकार सांगा। आता समोरून हा कोणता क्रिया विशेषणाचा प्रकार आहे, तर स्थलवाचक काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 राहणार आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न आहे की समानार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती। हे बघा मित्रांनो, तर या ठिकाणी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती, तर हे बघा स्वेदेश कीटक बरोबर आहे, हिरण्य सोने बरोबर आहे, आणि कुरंग हरिण हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो। परंतु तुरंग हत्ती हे या ठिकाणी काय आहे, चुकीचा दिलेला आहे, कारण की तुरंग म्हणजे काय तर घोडा। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की शेतात बांधलेली पडवी म्हणजे काय। तर हे बघा शेतात बांधलेली जे पडवी असते मित्रांनो त्याला पडळ असे म्हणतात, किंवा ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। एक प्रश्न स्वर किंवा व्यंजन संदर्भात सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारला जातो। प्रश्न आहे की पुढीलपैकी अल्पप्राण म्हणजे कोणते। तर हे बघा मित्रांनो, ज्यात होची आवाज येत नाही म्हणजे एच, इंग्लिशचा जे एच असतो तो महाप्राण झाला। परंतु या ठिकाणी आता हे ख काय आहे, महाप्राण आहे, भो काय आहे, महाप्राण आहे, आणि धो काय आहे तर महाप्राण आहे। परंतु पो हा काय आहे मित्रांनो, तर अल्पप्राण असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। शब्द दिलेला आहे की गरजेनुसार आता संधी विच्छेद करा, अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हे बघा मित्रांनो, गरजेनुसार म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 3 असेल, गरज प्लस अनुसार हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। सुलभा हे कोणते नाव आहे। हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सुलभा हे कोणते नाव आहे। तर हे बघा सुलभा हे जे असणार आहे ते विशेष नाम असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। जवळपास 9 मिनिट झालेले आहे आणि आपण 20 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहोत। स्मार्ट लर्निंग आणि शेवटची ही व्हिडिओ आहे मित्रांनो, जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। फक्त 20 मिनिटांमध्ये आपण हे व्हिडिओ पूर्ण करणार आहोत। तर हे बघा पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न दिलेला आहे की दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते। तर हे बघा दिवस या शब्दासाठी अनेक वचन शब्द कोणते, तर दिवससाठी दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 2 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे
की खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे आणि यापैकी जे पुल्लिंग शब्द असणार आहे ते कोणता आहे तर देखावा. हे काय असणार आहे, पुल्लिंग शब्द या ठिकाणी असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. माणसाने अंडरलाईन केलेला आहे. हे बघा मित्रांनो, माणसाने हा शब्द काय आहे अंडरलाईन केलेला आहे. इतरांचा द्वेष करू नये अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे. आणि विभक्तीचा प्रकार कोणता, आता हे बघा मित्रांनो, ने विभक्ती या ठिकाणी लागलेली आहे म्हणजे तृतीय विभक्ती. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, उंदीर सामान्य रूप ओळखा. आता हे बघा मित्रांनो, उंदीर या शब्दासाठी योग्य सामान्य रूप कोणता, तर उंदीर या शब्दासाठी उंदरा. ऑप्शन क्रमांक 2 जे असणार आहे ते योग्य सामान्य रूप असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न आहे की कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहेत. हा प्रश्न सुद्धा खूप IMP आहे मित्रांनो, की कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहेत. तर हे बघा, आपण आत यावे म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल आपला ते योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी सर्वनामिक विशेषण कोणते. तर हे बघा मित्रांनो, सर्वनामिक विशेषण म्हणजे ती फुले. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27 विचारलेला आहे की जशा प्रकारे कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री आणि पंढरीची महिमा ही विशेषणे आहेत. तर हे बघा मित्रांनो, कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री आणि पंढरीची महिमा हे कोणते विशेषण आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, हे सगळे जे असणार आहे मित्रांनो ते नामसाधित विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 विचारलेला आहे की मुले खेळली असतील अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्याचा काळ ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, मुले खेळली असतील म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक जे 2 असते ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कधी कधी काय आहे, स्क्रीन प्रॉब्लेममुळे ते शब्द चुकून जातात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 विचारलेला आहे की शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते. तर हे बघा, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, जे पर्याय क्रमांक 3 आहे, मला तिखट खाववते, हे काय असणार आहे, शक्य क्रियापद असणारे वाक्य असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की खालील शब्दाच्या शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. आणि हे बघा, वाक्य दिलेलं आहे की उपचारासाठी मला पैसे हवेत. आता हे बघा, एक वाक्य दिलेलं आहे आणि शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, तुलनावाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक किंवा स्थलवाचक. तर हे बघा, तुलना कुठेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, कोणताही स्थल या ठिकाणी दर्शविलेला नाही. तर हे बघा मित्रांनो, हे काय असणार आहे, हेतुवाचक असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. आता हे बघा, वाक्य काय आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि न्यूनत्वबोधक अव्यय कोणता. तर हे बघा, परी हे काय असणार आहे, न्यूनत्वबोधक अव्यय या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, जवळपास 35 ते 40 मार्क आपल्याला या 50 प्रश्नांपैकी मिळाले पाहिजे, कारण परीक्षेला फक्त 48 तास बाकी आहे. प्रश्न दिलेला आहे की प्रयोग ओळखा. आता हे बघा, आता माझ्याने काम करवते अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि प्रयोग कोणता, सोपा प्रश्न आहे, कर्मणी प्रयोग असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे असा प्रश्न विचारलेला आहे की वाक्प्रचार ओळखा. आता हे बघा, आई वडिलांचा मान राखावा अशा प्रकारे एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्प्रकार कोणता. तर हे बघा मित्रांनो, वाक्प्रकार आहे. वाक्प्रकार कोणता, तर हे बघा, वाक्य प्रकार 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, आई वडिलांचा मान राखावा म्हणजे विद्यार्थी. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न असा आहे की तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. तो पडला एक वाक्य आणि उठला दुसरा वाक्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल संयुक्त वाक्य ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न जे आहे ते प्रश्न क्रमांक 35 आपण पाहत आहोत की रमाकांत हा समासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे. तर हे बघा, रमाकांत हे जे समासिक शब्द असणार आहे ते बहुव्रीही समासाचे उदाहरण असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल
ते आपला योग्य उत्तर असणार आहे। नॉन स्टॉप 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो, कारण परीक्षेपूर्वी ही व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे आणि आपली मराठीची ही शेवटची व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत मित्रांनो व्हिडिओला शेअर करा, कारण खूप हे इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे। प्रश्न असा आहे की देवपूजा हा समासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे बघा, देवपूजा, देवाची पूजा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 षष्टी विभक्ती। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, ओके, प्रश्न क्रमांक 1 मिनिट, प्रश्न क्रमांक 37 दिलेला आहे की आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, अशा प्रकारे काय आहे एक वाक्य दिलेलं आहे आणि अलंकार कोणता? आता हे बघा, आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे म्हणजे उपमा अलंकार। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हे बघा, माळ हा शब्द कोणता आहे? तर तद्भव शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39 वा प्रश्न दिलेला आहे की कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? कन्या हा शब्द आहे तत्सम शब्द, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, गांधीजींनी सूताच्या माळा अधिक आवडतो या वाक्यातील उद्देशवाचक शब्द कोणता ते ओळखा? तर हे बघा, गांधीजींना काय आवडतो? तर सूताच्या माळा। तर माळा हे काय असणार आहे? उद्देशवाचक शब्द असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, कारण सीटेटसाठी अशाच प्रकारची सराव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि हे जे व्हिडिओ असणार आहे मित्रांनो ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे परीक्षेपूर्वी। पुढचा प्रश्न, व्हिडिओला प्लीज लाईक करा। 41 वा प्रश्न आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? आता उपसर्ग घटित कोणता? तर हे बघा, संगत या शब्दाला वि उपसर्ग लागलेला आहे म्हणजे विसंगत झाला। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? उपसर्ग घटित शब्द असणार आहे। नंतर प्रश्न विचारलेला आहे की पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता? तर हे बघा, मराठी उपसर्ग असलेला शब्द जे असणार आहे ते फटकळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न आहे की पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा। आता हे बघा, अंशाभ्यस्त शब्द कोणता आहे? तर घरबीर, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न सुद्धा खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, कारण विरामचिन्ह संदर्भात सुद्धा एक प्रश्न विचारला जातो की खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा। तर हे बघा मित्रांनो, हे अर्धविराम असणार आहे म्हणजे ऑप्शन 4 आणि हे अपूर्ण विराम आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 45, आता हे बघा, कुष्ठरोग कशा प्रकारे लिहिला जातो? प्रश्न आहे की शुद्ध लेखनाच्या दृष्टीने अचूक शब्द कोणता? तर कुष्ठरोग। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? अचूक असणार आहे म्हणजे बरोबर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1, हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी परीक्षेच्या 48 तास पूर्वी हे इम्पॉर्टंट नोटीस आहे मित्रांनो, कारण तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाही, तर जेणेकरून इतका तरी करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा याचा मिळणार आहे मित्रांनो। कारण हिंदीचे क्वेश्चन सेट फक्त 99 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पेपर 1 साठी, आणि हिंदी पेपर 2 साठी 99 मध्ये तुम्हाला क्वेश्चन सेट मिळणार आहे मित्रांनो। त्यासोबतच तुम्हाला हिंदी विषय, मराठी विषयाचे 50 रुपयामध्ये 400 इम्पॉर्टंट प्रश्न मिळणार आहे। जशा प्रकारचे प्रश्न तुम्ही आमच्या स्क्रीनमध्ये आता पाहत आहोत तशाच प्रकारचे 400 इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। सोबतच समाजशास्त्र विषयाचे 400 प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी 10 प्रश्न संच पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी तुम्हाला फक्त 99 रुपये मिळत आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला हे सगळा डेटा पाहिजे तर 399 मध्ये आपल्याला हे सगळा डेटा या ठिकाणी मिळणार आहे। एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे त्वरित परचेस करू शकतात मित्रांनो, कारण परीक्षेला जाण्यापूर्वी जर आपण काहीच केलेलं नाही तरी इतका तरी करून जा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला त्याचा काही ना काही लाभ मिळणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 46 विचारलेला आहे की जुन्या रूढी व चालरीती यांना अनुसरून वागणारा, तर हे बघा मित्रांनो, सनातनी असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक
47. हे बघा मित्रांनो, 47वा प्रश्न आहे की असे म्हणतात की डॅश डॅश दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. हा प्रश्न एक वेळा विचारलेला आहे, 2 वेळा परीक्षेत विचारलेला आहे. तर हे बघा, पे दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48वा प्रश्न विचारलेला आहे की पान उतार करणे म्हणजे काय, या वाक्प्रचाराचे योग्य अर्थ द्या. तर हे बघा मित्रांनो, पान उतार करणे म्हणजे अपमान करणे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मत्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यासाठी जे योग्य विरुद्धार्थी शब्द असणार आहे ते असणार आहे अमर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे कृंपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, उदार काय असणार आहे, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 50 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप खूप इंपॉर्टेंट असणार आहे. और दोस्तों, अगर आप हमारी स्क्रीन पर देख रहे हैं तो आपको मराठी लैंग्वेज पेडागोजी को लेकर यहाँ पर 249 रुपये में नोट्स प्रोवाइड की जा रही है सेटेड फरवरी 2026 के लिए. साथ ही साथ अगर आप मराठी विषय मराठी में लैंग्वेज पेडागोजी के क्वेश्चन सेट भी हासिल करना चाहते हो दोस्तों, तो आप हमसे कांटेक्ट करेंगे. हम आपको 10 क्वेश्चन सेट जो है दोस्तों प्रोवाइड करके देंगे मराठी लैंग्वेज पेडागोजी सीटेट 2026 के लिए. क्योंकि जिस प्रकार ये वीडियो रही है दोस्तों, ये वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेंगे आप, क्योंकि ताकि आपके जैसे सभी बच्चों का फ़ायदा हो पाए. और हिंदी के जो हमारे क्वेश्चन सेट है टीईटी के लिए, उसको हल करके परीक्षा में जाएंगे तो आपको बहुत ज़्यादा बेनिफिट मिलेगा दोस्तों. इस बात की हम आपको क्या है गारंटी देते हैं. रुकते हैं यहीं पर. मराठी का हमारा जो सिलसिला था, जो सफ़र था दोस्तों सीटेट 2025 टीईटी 2025 के लिए, वो यहाँ पर आज ख़त्म होता है. मिलते हैं अगले साल नई परीक्षा टीईटी 2026 में. मराठी का जो वीडियो था दोस्तों वो आज पूरा हो चुका है. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.